काय बोलाल या क्षणी? खरंच नाही वाटत आहे ट्रॉफी 100 दिवसांनी आली आहे माझ्या हातात. ट्रॉफीचं स्वप्न मी डे 1 पासूनच बघते, म्हणजे इथे आले तेव्हापासूनच बघते. पण जेव्हापासून पहिला बिग बॉस आला तेव्हापासूनच मी मम्मीला आणि पप्पांना म्हणायचे की मला बिग बॉसमध्ये जायचं आहे. कारण आपण जसे कसे आहोत, आपलं रिअल नेम तन्वी कोलते, मला आजपर्यंत ती ओळख नव्हती मिळाली. मी ज्या सिरियल्स केल्या, मूवी केले, त्यानुसार मला लोक ओळखत होते. मग त्यानुसार जे गेटअप असतं त्यानुसार लोक ओळखायचे. जर त्या गेटअपमध्ये नसेल तर लोक नाही ओळखायचे. आणि मला ते आधीपासूनच थोडीशी क्रेज म्हणा किंवा लहानपणापासूनच असं होतं की टी व्हीमध्ये दिसेल, लोक मला ओळखतील, अशी गर्दी माझ्यासाठी कधीतरी असेल. तेवढ्यासाठी, रिअल नावासाठी तन्वी कोलते हे नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बिग बॉस हा एकमेव प्लॅटफॉर्म होता जिथे मला यायचं होतं. मी कशी आहे, कशी नाही आहे, सगळ्याच गोष्टी मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मी रागीट आहे तर हो आहे, तर मी अशी रागीट आहे. मी हळवी आहे तर हो आहे, अशी आहे. जे काही केलं आहे मी आतमध्ये, हो मी तशीच आहे, ते मला पोहोचवायचं होतं कुठेतरी. म्हणून बिग बॉसचं एक स्वप्न मी पाहिलं होतं खूप वर्षांपूर्वी आणि ते आज पूर्ण झालं आहे. आणि बिग बॉसनेच मला हे नाव मोठं करून दिलं आहे. त्यासाठी बिग बॉस आणि जनता, माझे मायबाप आहात आणि तुम्हीच मला मोठं केलं आहे. आले होते तन्वी कोलते म्हणून, जातीय तन्वी कोलते ब्रँड मिळवून. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आणि स्वप्न पूर्ण करू शकले. तन्वी, मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.